चला डे 2 आपली आजची ही सोलापूर साईडची राईड. हा दुसरा दिवस आहे आणि गाड्या आपल्या परत एकदा पॅकिंग केलेली आहे. ल्यूब वगैरे सगळं झालेलं आहे दोन्ही गाड्यांना. आम्ही पण रेडी झालेलो आहे आणि आत्तापर्यंतची ही म्हणजे बोला ना जास्त नाही राईड केली आहे. मोजून हाताच्या बोटावर एवढ्या मोजण्या इतपत राईड केली आहे. पण ही राईडने ना थकवून टाकला. गॅपनी राईड केली म्हणजे 2-3 वर्ष झालीच असती. एवढी 500 किलोमीटर अप्रॉक्स राईड केली आहे ना. अर्जे पुरजे सगळे डिले झाले आमचे. गाडी ओके आहे, गाडीचा काय एवढा विषय नाही. बघू आता कंटिन्यू केलं तर ही हॅबिट होऊन जाईल. पण रिस्ट पण माझी खूप दुखायला लागली थ्रॉटल देऊन देऊन. आणि गाडी तर 116च्या वर गेलीच नाही. का माहित नाही, स्प्रॉकेटचं थोडं आता काम आहे म्हणून की काय. कारण ह्याची गाडी तर एफर्टलेस जात होती आणि ह्याला चेस करायला मला पुरा थ्रोटल देऊन पण जात नव्हती गाडी पुढे. 83 चाललेली आहे आणि टाकी फुल आहे. तर 120 किलोमीटर आहे आपला. 60 आहे ना, 60 किलोमीटर ना. तर वेलकम बॅक. आता बाईकवर आहे आपण. मोठा व्लॉग सुरुवात झालेली आहे. आता काही अशा गोष्टी झाल्या आजच्या दिवसभरात सकाळपासून की आमच्याकडे कालच्या दिवशी फक्त बुकिंग मिळालेली, ती पण आम्ही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत होतो. आणि तिथे आम्ही थांबलेलो ते संस्थानवाले रूम म्हणजे अगदी एकदम चीप रेट मध्ये असतात ना. तिथे जास्त काय असं तुम्हाला फक्त राहायचंय, तुम्हाला रात्र काढायची आणि तुम्हाला तुमचं लगेज ठेवायचं अशा प्रकारचे रूम हे कुठे गेला देवस्थानी की तुम्हाला तसेवाले रूम असतात. पण लोक काय जास्त त्यांना रिक्वायरमेंट असतात, त्यांना थोडं चांगलं हवं असतं म्हणून लोक चांगल्या ठिकाणी रूम घेतात. तर हे रूम काय असे वाईट नाहीयेत. फक्त रात्रीपर्यंतची बुकिंग होती, सकाळी आम्हाला चेकआउट करायचा होता. तर तसंच केलं चेकआउट आणि बॅग वगैरे लोड करून आम्ही मग गाणगापूरला आम्ही रूम स्टे बघणार होतो आजचा. बट आम्ही निघालो. माझ्या मित्राने जरा जादू दिमाग लावलं थोडं. तर इकडे आहे त्याच्या ओळखीचा ट्रॅव्हलवाला होता एक. 4-5 वेळा आलाय तर ओळखीचे असणारच म्हणायचं कोण ना कोण. तर मग त्यांनी कॉन्टॅक्ट करून रूम आम्हाला मिळवून दिला, जो की रूम अवेलेबल होत नव्हता. लोक वेटिंग मध्ये बसलेली तिकडे. आणि चांगली लोक, असं नाही की एकदम असं चीप रेट आहे म्हटल्यावरती कोणी येईल. चांगली सोफिस्टिकेटेड आणि बऱ्यापैकी पुण्या साईडची लोक तिथे वेटिंग मध्ये आहेत. तर मग असं त्यांच्याकडे असतात रूम, पण ते लोक असं ओळखी मध्ये येऊन टाकतात. तर मग आम्हाला डायरेक्टली नाही बोलले, तर मग आम्ही आमची ओळख लावली आणि रूम आम्हाला मिळून दिला. याला बोललो होतो की डायरेक्ट गाणगापूरला जाऊन आपण राहू, म्हणजे परत 60 किलोमीटर 70 किलोमीटर परत यावं नाही लागणार. तर मग आता तसंच करावं लागतंय की जाऊन आम्हाला परत अक्कलकोटला आमचं स्टे आहे. 70 किलोमीटर जा, 70 किलोमीटर या गाणगापूरला जाऊन दर्शन करून. तर मग आता तसं करावं लागेल. तर आम्ही चाललोय गाणगापूरच्या दिशेने. तुम्ही बघत आहात गाणगापूर त्याला रोड थोडेफार खराब लागले मध्ये आणि खराब पण आहेत. तिकडे लोकल लोक बोलले बक्षनिवास मध्ये आमचे एक चांगले काका पण झाले तिकडचे कर्मचारी. त्यांनी आम्हाला काल रूम दिली. काल पण अवेलेबल नव्हती पण काल पण रूम घेतल्या तशी. ते बोलते चांगले कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. फळ तुम्हाला अशा स्वरूपात मिळेल की तुम्हाला चांगली लोक मिळतील. असं नाही की तुम्हाला धनसंपत्ती मिळेल, तुम्हाला अशी लोक मिळतील जे तुमचं काम सोपं करून देतील. तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागणार. कारण आजकाल बाहेरच्या जीवनात तुम्हाला चांगली लोक मिळणं महत्वाचं आहे. तुम्ही किती चांगले असाल वाईट असाल पण तुम्हाला बाहेर लोक चांगला एक्सपिरियन्स देणं महत्वाचं आहे. तर आम्ही बरेच लोकांचं असं एक्सपिरियन्स ऐकलं की बाहेर जाऊन त्यांच्याबरोबर अशा गोष्टी म्हणजे चांगला एक्सपिरियन्स नाही आला लोकांबाबतीत. बट आमच्या बाबतीत तसं नाही. आम्ही जिथे जातो तिकडे मैत्री करून येतो, चांगलं आमचं कॉन्टॅक्ट बनवून येतं. तर दॅट्स इट. चला आपण गाणगापूरच्या दिशेने जाऊया. हार्डली आता 60 किलोमीटर असतील, कारण आम्ही निघालो तर 83 किलोमीटर होते, आता 94 झालंय. ओके, सो फार सो गुड. मस्त झोप वगैरे झाली आहे रात्रीची. आता पण आहे रात्री मस्त निवांत. आज जरा लेट झोपू आणि थोडं एक्सप्लोर करू. काल जरा रेस्ट होती कारण बॉडी खूप पेन करत होती. बट आज सो फार सो गुड, एकदम ऑल ओके आहे. ह्या रोडची ना बऱ्यापैकी दाणादाण उडालेली आहे, बऱ्यापैकी. आणि त्यात समोरनं डंपर विंपर बिंदास ओव्हरटेक करतात आमच्या लेन मधून. आणि आम्हाला तर एकदम अशी कोपऱ्याला जागा ठेवली आहे. मागे 2-3 वेळा असंच झालंय. बसवाले पण येत आहेत, डंपरवाले पण येत आहेत. खूप मध्ये मध्ये ठीकठाक येतो, मध्येच अशी अवस्था आहे पुरी. मला वाटतं ऍडव्हेंचर बाईक तर विचार करावा लागेल मला वाटतं आता महाराष्ट्र. ओ भाई साहब, एक नंबर. ओ हो, कुठला क्रॉसिंग आहे काय माहिती.
काय बराच एरिया एक नंबर रे. भयंकर रोडची वाट लागलेली आहे. अरे बापरे, धूळ तर मग एवढी उडते. शेती भीती कशी होऊ शकते? पानांवरती पण ऐक बाबा, पानांवर पण धूळ बसली आहे. अरे बापरे. जेव्हापासून आपण रेल्वेचा जो फाटक क्रॉस केलाय ना, त्या थोडा 1-2 किलोमीटर नंतर हा मस्त सिमेंटचा रोड चालू झालाय. सुसाट मस्त एकदम. आता फक्त गाणगापूर इथून 43 किलोमीटर आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र धन्यवाद, आपले आभारी आहोत. केच्या गाड्या दिसायला लागल्यात कर्नाटकाच्या. गाणगापूर इथे त्याच्यातच आहे ना, साऊथ मध्येच आहे. गाणगापूर 65, अफजलपूर 36 आणि दुधनी 17. एकच नंबर. ओ हो, लवली लवली इज द वाव. बाईक आम्ही इथे पार्क केलेत आणि हे आम्ही घेऊन दत्त मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. गाणगापूरला वाजले किती? 2. श्री दत्तात्रय मंदिर. 2 hours later. भाई साहब, काय स्पॉट भेटला आपल्याला. काय बोलतो, एक नंबर. पुरा वरतीत खानावळ, पुरा वरती खानावळ आहे. हे नाव आहे श्री दत्त कृपा भोजनालय. मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट समोर आहे. आणि ही जेवढी थाळी होती ना 120 रुपयाची आहे की नाही. आणि एक्स्ट्रा काय घेणार त्याचे एक्स्ट्रा पैसे. भाईची टेस्ट आहे ना पुरी होममेड टेस्ट आहे. खानावळ कशाला बोलतात? होममेड टेस्टला रिकमेंडेड, मस्ट रिकमेंडेड प्लेस आहे तुम्हाला. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी पण खाल्ली. ती पण ॲज इट इज जशी एक्सपेक्टेड होती तशीच. मस्त शेंगदाण्याचा कूट घालून, बटाटे घालून एकदम फुल पॉवर. सर थँक्यू. या बा. हो येतो नक्की नक्की. तर आम्ही इथे दर्शन करून आमचं झालं आहे. आणि दुकान नंबर किती आहे? जय हनुमान. अच्छा, जय हनुमान धार्मिक पूजा वस्तू भांडार. या भावाने आमचं सामान घेतलं, त्यांनी बॅगा वगैरे ठेवल्या, पायी इथे लावल्या आम्ही. आणि दर्शन वगैरे चांगलं आलं. मेन काही मुद्दा हा की त्याने आम्हाला असा स्पॉट सांगितला ना खायचा, तर आम्ही शोधत राहिलो असतो, पण यांनी दाखवलेला त्या स्पॉटला आम्ही जेवलो. थँक्यू भावा. वेलकम. मस्त जेवण तर मस्तच होतं एकदम. सगळं गर्दी पण होती बऱ्यापैकी. आणि मेन म्हणजे अफोर्डेबल होतं. 120 रुपयाची थाळी आहे. बाकी काय नाही भेटत ना, फक्त थाळीच असते ना खानावळ. बाकी काय नाही भेटत, फक्त थाळी भेटते. आणि 120 रुपये म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा किती स्वस्त भेटणार. चांगली टेस्ट पण चांगली होती. आम्ही मस्त चेपला. The following day. कालचं न येण्याची भरपाई आज आम्ही करतोय. आज अन्नछत्राला आलो आहे. देवाचा प्रसाद पण खाणं इम्पॉर्टंट आहे. एवढा आलो आणि अन्नछत्राला आलो ना, असं कसं होईल आहे की नाही. पटापट आलो, जास्त वेळ नाही लागला तिकडून इकडे यायला. बट आता बघूया आता किती 10 मिनटं तरी झाली ना. एवढं कधी आहे बऱ्यापैकी. मस्त ताणून झोपून आलेलो आहे आता. म्हणजे आम्ही किती वेळ पण उभा राहू शकतो. बॅटरी चार्ज झाली आमची थोडीशी. Early the next morning. डे 3 और इस रूम को बाय बाय बोलने का समय आ चुका है. 2 दिन अच्छे से गए हमारे अक्कलकोट में. खाना पिणं पण मस्त झालेलं आहे आपलं. एक गोष्ट मिस झाली दाखवायची, कारण सकाळ सकाळ असा मूड नव्हता की आता खायचं काय दाखवायचं ब्रेकफास्टचं. आम्ही त्या संस्थानाच्या इकडच्या उपाहारगृहात जाणार होतो. तिथे एक इडली हाऊस आहे, तिकडे जा. तिकडे तुम्हाला मस्त इडली मिळेल. आणि खरोखर ती इडली तुमच्या स्क्रीनवरती फोटो येत असेल, कारण मी व्हिडिओ पण शूट नाही केली, कारण जागा थोडी छोटी आहे आणि खूप लोक होती. तर म्हटलं आता काय व्हिडिओ काढणार. तुम्ही डेफिनेटली सोलापुरात आलात अक्कलकोटच्या इथे तर त्या इडली हाऊसला जाणं तुम्हाला बनतं आहे. श्री स्वामी समर्थ इडली गृह. आयुष्यात माझ्या अजूनपर्यंत मी अशी इडली आणि मेदूवडा खाल्ला नाही. म्हणजे चटणी ठीक होती, ओके, बट
मेदूवडा आणि जी इडली म्हणजे तोंडात टाकल्या मेल्ट होते. तुम्ही डेफिनेटली जा, व्हिजिट करा, खा. आणि ठीक आहे म्हणजे प्राईस पण ठीकठाक आहे, एकदम चीप पण नाही एकदम एक्सपेन्सिव्ह पण नाही, मिड रेंज होती. ऑल सेटअप झालेलं आहे आपलं. चलो ऑल सेट टू गो टुवर्ड्स तुळजापूर. अप्रॉक्स 60 किलोमीटर्स आहे. 60 तर जास्तीत जास्त 2 तास लागतील, कारण जास्त स्ट्रेच करू नाही शकत. 70-80 तरी पण मध्ये मध्ये थांबल्यावरती मग 2 तास होतात. आज काही घाई नाही, जाऊन तिथे दर्शन घ्यायचं आणि स्टेच करायचं. त्यामुळे दुपारपर्यंत आता पोचू आपण. 11:30 झालेत. 2 तास तरी अप्रॉक्स 12 आणि 1-1:30 पर्यंत पोहोचू आपण. 11 निघायचा टायमिंग होता. थोडा इकडे तिकडे टायमिंग होतोच. 20 मिनिटं 22 मिनिटं एक्स्ट्रा झालेत. अक्कलकोट मधून आतून कुठला तरी एक शॉर्टेस्ट रोड दाखवतोय, त्यामुळे आम्ही लोकल लोकांना विचारूनच जातोय, कारण लोकल लोक सांगतात त्यांना माहित असतं कुठे जायचं ते. तो बोलला सोलापूर वरून जायचं तर तुम्हाला लॉंग रूट पडेल, तुम्ही हा रूट घ्या, रोड पण चांगला आहे बऱ्यापैकी. ट्रॅफिक झेलावा लागेल मार्केट मधलं, बाकी वेल अँड गुड. मॅप त्याने लावलाय, आपल्याकडे आयफोन असल्या कारणाने मॅप लावून काय अर्थ नाही. त्यापेक्षा अँड्रॉइड बेस्ट, चार्जिंग पण फुल. इथे तुम्ही आलात ना, नक्की तुम्हाला सांगितलेल्या स्पॉटला तुम्ही जा. श्री स्वामी समर्थ इडली गृह. मस्त झाला नाश्ता वगैरे, चाय वगैरे. आणि लोकांचं ना इकडचं रिॲक्शन एकदम डेंजरवाले असतं. असं वाटतं त्यांना कोणतरी आम्ही कुठून आलो बाबा काय, थोडं विचारपूस पण करतात. क्युरियोसिटी असते की बाबा विचारूया. मग आम्ही सांगणार असं, अरे बाईकवर ना आले तुम्ही एवढं लांब ना. अरे त्यांना एकदम असं हे वाटतात, नवल वाटतं. त्यांना वाटतं त्या खूप हायर सीसीच्या गाड्या, हाय एंड हाय स्पीड गाड्या आहेत. त्यांना कोण सांगणार 200 सीसीच गाडी आहे. पॉवर आहे, स्पीड पण बऱ्यापैकी आहे, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी. आणि शाळेतली पोरं चालली आहेत. आजकाल सगळ्यांना माहिती पडलंय कॅमेरा म्हणजे युट्यूब. आणि चालाक झाली आजची जनरेशन ना, चालाक झाली आहे. आता आपल्याला हा सोलापूरचा हायवे लागलेला आहे. सोलापूर लेफ्ट, तुळजापूरला सरळ आणि गाणगापूर राईट. आपण तुळजापूरला जायचं तर आपण सरळ जाऊ. सोलापूर वरून थोडं ऍडिशनल वाढतील किलोमीटर. मग रोडची कंडिशन सेमच आहे बोला, चांगले रोड आहेत दोन्ही पण. तर कशाला ना आपण आपले किलोमीटर उगाच जाळायचे. आपली जी फ्यूल इकॉनॉमीने आपल्याला एकदम सरप्राईज करून टाकलंय. 34-35चा एव्हरेज मी एक्सपेक्टच केला नव्हता, एवढा पळून वगैरे सगळं. आम्ही ठरवलेलं 4,500 पेट्रोलला जातील, पण इथे मी 7-7.5 हजाराचा बजेट ठरवलेला, पण 6,500 आमचं निपटतंय. चला भेटूया थोडं, आता खूप बोललो. तहान लावायला लागली मला आता. पाणी पण नाही घेतलं, पाणी घ्यावं लागेल थांबून. तर नॉनस्टॉप 60 किलोमीटर्स इज गो. बऱ्यापैकी 20-30 किलोमीटर चालवल्यानंतर तहान लागलेली म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो. तिथे उसाचा रस प्यायला. तर तिकडे काम करणारा तो मुलगा होता, त्याची आई वगैरे इकडचे लोकल, आणि थोडी विचारपूस करायला लागली कारण आमचा टायर बघून. मग चॅनलचं नाव वगैरे घेतलं, सबस्क्राईब केलं. चला मस्त एकदम गन्ने का ज्यूस पिऊन झालेला आहे. आणि आता इथून फक्त हार्डली 30-35 किलोमीटर बाकी आहे ना रे. 35 किलोमीटर आहे ना. दुकानाचं नाव मस्त काय प्लेस आहे, एकदम एक नंबरवाली. श्री स्वामी समर्थ रसवंती गृह. अशी जर प्लेस असेल ना, मस्त खटिया टाकून झोपायची बात आहे बाई. राईड करताना मस्त सावली आहे, वरती मस्त टेंट टाकला आहे आणि बाईक लावायची इथे मस्त बाजूलाच. राईडची हीच खरी मजा आहे की बाबा असं थांबून थांबून ना ज्यूस वगैरे प्या, चाय पिया, खाऊन पिऊन मस्त असं बसायला भेटलं ना, एक नंबर वाटतं. एकदम प्लेस असेल ना भाई तो क्याही बात. हो चला. सॉरी लक्षात नाही. किती आले? पाण्याची बॉटल आहे आपल्याकडे. जा एक छोटी 10 वाली आहे. 1 लिटरचीच आहे काय? 1 लिटरचीच आहे.
much later. सो फायनली 1.5 तासाने आपण पोचलेलो आहे. एस्टिमेटला पण मागे टाकलेलं आहे गुगल मॅपच्या अर्धा तास. 1.5 तासात आपण 60+ किलोमीटर कव्हर करून तुळजापूरमध्ये पोचलेलो आहे. तर फक्त आपल्याला आपल्या रूमवर जायचं आहे. तर रूम शोधावं लागेल. सो फायनली आपलं पुरं सर्किट जे होतं देवदर्शनाचं ते कंप्लीट झालेलं आहे अशा प्रकारे सक्सेसफुली. आणि आम्ही इथून झोप काढून 4:30 वाजता गेलो. आणि असं दाखवण्यासारखं असं काय नाही. ह्याच्या रिलेटिव्हकडे आम्ही राहायला आलो. मंदिराच्या हार्डली एक 5-1 मिनटावरतीच आहे. एफर्ट्स लागलेत ना आमचे 2.5 तास दर्शनात. जी काय तुम्ही रांग बघितली झिगझॅगवाली, असे 3 फ्लोअर आम्ही झिगझॅग केले. जसे 30 राऊंड आणि मग वरती मग झालं दर्शन. आणि आता मी जरा पेटपूजा करायची, कारण आज दुपारचं स्किप झालेलं आहे. काय ब्लॉग जास्त करायला भेटत नाही. आपलं पण नवीनच ट्राय असं समजू शकतो. शून्यापासून सुरुवात केलेली आहे आपण. तर आपण निघूया, कारण सकाळी आपल्याला लवकर निघूया ना. 6 वाजेपर्यंत निघूया. 6 वाजेपर्यंत, जेणेकरून पुन्हा एकदा क्रॉस झालं ना डेमध्ये तेव्हा बरं होईल, कारण ट्रॅफिक खूप लागेल मग. कारण हा पसारा आपण जरा पटापट आल्यावर आवरू, जेणेकरून सकाळी लवकर निघून जाऊ शकतो. ठीक आहे, चला. Thanks for watching this video. I hope you guys like it, and don't forget to hit the like button. Comment your thoughts, share this video, and most important, subscribe the channel for more videos.